उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. ऐकूया मालेगाव नगरपंचायत निवडणूक आढावा. मालेगाव नगरपंचायत मध्ये एकूण 17 नगरसेवकांच्या व एक नगराध्यक्षाच्या जागेसाठी अतिशय चुरशीमध्ये निवडणुका संपन्न झाल्या. त्यामध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीनुसार राजकारणाचं बाळकडू प्यालेल्या विधान परिषदेच्या आमदार सन्माननीय भावनाताई गवळी यांनी मालेगावामध्ये आपण विकास करायचा आणि येणाऱ्या नगरपंचायतवर आपला झेंडा फडकवायचा असा मानस मनामध्ये बाळगला. आणि ही विदर्भ कन्या भावनाताई गवळी म्हणजे विदर्भ कन्या वाघीण यांनी ठरविलं आणि तेच झालंय. कारण मालेगावच्या नगरपंचायतच्या गडावर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा ओमप्रकाश मधुकर खुरसुळे नगराध्यक्ष झाले आणि यांच्या माध्यमातून तब्बल 8 नगरसेवकांच्या जागा शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आल्या व एक जागा गजानन सारस्कर यांची एक जागा केवळ अवघ्या 2 मताने निसटता त्यांचा पराभव झाल्यामुळे झाला. आणि रज्जू गजानन काळे, सोनाजी घुगे, आझाद खान पठाण, सविता सारडा, इंदिराताई कैलासराव गुजरे, प्रियंका अभयराव घुगे, तसेच राधा महादेव खवले, राधा दयाराम गायकवाड हे तब्बल 8 उमेदवार शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून निवडून आल्यामुळे भावनाताईंचा एक उदो आणि कार्याची पावती मालेगाव वासियांनी दिली. हेही तेवढंच सत्य मानावंच लागेल. मालेगावमध्ये काँग्रेसचे रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित भाऊ जनक यांच्या प्रयत्नाला यश पाहिजे तसे आले नाही. यांनी उभे केलेले उमेदवार गणेश रामप्रसाद अहिर अवघ्या काही मतांनी त्यांना नगराध्यक्ष पदासाठी पराभव पत्करावा लागला. परंतु यामध्ये केवळ काँग्रेसला 6 सीट मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसचा देखील या ठिकाणी म्हणजेच आमदार जनक विद्यमान आमदार असताना सुद्धा मालेगाव वासियांवर त्यांचं पाहिजे तसा वचक राजकीय वचक राहिला नाही. अर्थात त्यांचं कार्य कुठंतरी कमी पडत आहे हे सिद्ध झालं. पण त्यातच अगदी बीजेपीचं अर्थात भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा उदो राज्य सरकार भारतीय जनता पार्टीचं, केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं, परंतु भाजपाचे नगराध्यक्ष पदासाठी नागेश मदन बळी यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि नंबर 3 वर यांना जागा मिळाली. मताधिक्य प्रचंड मिळायला पाहिजेत होतं. अगदी सर्व मालेगाववासियांनी स्वप्न पाहिलं नागेश मदन बळी निवडून येतील. परंतु भाजपाच्या अंतर्गत बंडखोरीमुळे म्हणा किंवा गटात असणाऱ्या राजकारणाबद्दल म्हणा नागेश बळीला पराभव स्वीकारावा लागला. इतकेच नव्हे तर अवघ्या मालेगाव 17 नगरसेवकापैकी 3 नगरसेवक त्यांचे निवडून आले. त्यामध्ये त्यामध्ये अगदी 3 बीजेपीचे उमेदवार निवडून आले आणि अवघ्या काही मताने हा जो दारुण पराभव झाला. परंतु यातच चंदू जाधव यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेकडून अपेक्षित सीट्स मिळाल्या नाहीत म्हणून त्यांनी ऐन वेळेवर राष्ट्रवादीकडे पलायन केलं. राष्ट्रवादीचे नेते राठोड साहेब तथा चंद्रकांतजी ठाकरे साहेबांनी त्यांना सीट एबी फॉर्म दिले, काही जागा लढविण्याची परवानगी दिली, परंतु एकही जागा निवडून आली नाही. आपण जलसम्राट आहोत या ताळामध्ये असताना आपल्या मागे भल्ल्या मोठ्या एका ठेकेदाराचं सहकार्य आहे. या गोरात असताना या नादात असताना सुद्धा चंदू जाधवला पराभव पत्करावा लागला. वंचित बहुजन आघाडीची ती स्थिती झाली. त्यामध्ये वंचित आघाडीचे शहा रहमान अहमद शहा यांना केवळ 2077 मतं घेऊन पराभव स्वीकारावा लागला.
तर राष्ट्रवादीच्या उषा विष्णू जाधव यांना केवळ 662 मतं घेऊन पराभव स्वीकारावा लागला. अशा प्रकारे मालेगाव नगरपंचायतवर शेवटी शिवसेनेचा शिंदे गटाचाच झेंडा फडकला. याला कारण भावनाताई गवळींचं केलेलं कार्य आणि यानंतर निश्चितच मालेगावाचा विकास आणि भरभराट होईल. यात मालेगाव वासियांमध्ये एक आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. उज्ज्वल महाराष्ट्र करिता अनिल बळी, मुख्य संपादक.